नमस्कार मित्रांनो, मी आहे जालिंदर भोसले। आपला वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी दादांनो, तुम्हाला शेती घ्यायची असेल तर भेगवनच्या पट्ट्यामध्ये शेती घ्या, कारण तुम्हाला अशा प्रकारचं पाणी बघायला मिळेल। समोर आपला नजरेसमोर हाकेच्या अंतरावरती उजनी धरण आहे समोर आपल्या, आणि शेती करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा लागतो पाट म्हणजे पाणी। पाणी तर तुम्हाला या ठिकाणी 100% पाणी आहे, 100 तर नाही म्हणत मी, 1,00,000% या ठिकाणी पाणी आहे। या जमिनीची किंमत आहे मित्रांनो फक्त ओन अँड ओनली 20 लाख रुपये एकर। 20 लाखात तुम्हाला मिळती पर एकर। मग 4 एकर घ्यायची असेल तर मग तुम्ही कशाला करता फिकर। एवढं सांगतो, इथेच थांबतो। तुम्ही कुठेही शेती घेत असताल तर दादांनो, तुम्ही कुणाशी भांडण वादबिद काय करू नका। तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला मी हात जोडतो, बाण काय करू नका। 1 फुटावरनं 2 फुटावरनं काही लोकांसाठी भांडणं करू नका। अहो, महाराष्ट्रांना शेती करू द्या, तुम्ही शेती करा। आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे। तुम्ही काजू बदाम पिस्ता तुमचं काय ह्या शेतीमध्ये लावायचं ते लावा, पण तुम्ही शेतीवरनं बांधावरनं रस्त्यावरनं भांडणं करू नका। तुम्हाला माझी नम्र विनंती आहे। आणि तुमचा बिनकामाचा वेळ कोर्टामध्ये घालू नका। तुमच्यावाशी वेळ जर असेल तर तो शेतीमध्ये लावा, तुमच्या दूध व्यवसायात लावा, तुमच्या व्यवसायात लावा। तुमची असंख्य व्यवसाय असतील याच्यामध्ये वेळ घाला, पण शेतीमध्ये भांडणं करून, भावकीशी भांडणं करून आणि शेजाऱ्यांशी भांडणं करून आणि ह्याच्यामध्ये वादेन त्याच्यामध्ये वादेन अशा गोष्टीमध्ये काय तुम्ही भाग घेऊ नका। आणि चांगलं वागा, चांगलं राहा, बिगर व्यसनी राहा, तुमचे लेकरं बाळ सुखी ठेवा, तुमचा भारत देश कृषीप्रधान बनवा, आणि यातच तुमचं सगळं सामर्थ्य आहे, सगळा आनंद आहे। एकच सांगतो, एकच वादा आपला वादा। तुम्ही बघू शकता ही मोठी 2 गुंठ्यामध्ये विहीर आहे, आणि विहीर असेल तर मला सांगा, या 4.25 एकराची ही विहीर नाही मित्रांनो, ही ॲक्च्युली विहीर आहे। 15 ते 20 एकराच्या जमिनीला एवढी विहीर असते, म्हणजे तुमच्या 4.25 एकराला ही विहीर भयंकर झाली। जमिनीला अशा प्रकारे 4 एकराला अशी मोठी प्रशस्त विहीर आहे, आणि विहीर तुम्ही बघू शकता एकदम विहिरीचं पाणी माझ्या मते 2 ते 3 गुंठ्यामध्ये विहीर असेल। ही अगदी प्रशस्त विहीर आहे। विहीर मोठी 2 गुंठ्यामध्ये विहीर आहे, आणि विहिरीला पाणी भरपूर आहे। आता पाणी वर आहे असं म्हणून नाही, पण ह्या विहिरीच्या एकदम तळाशेजारी मोठे 3 ते 4 प्रकारचे मोठे पाण्याचे झरे आहेत। या जमिनीची आपल्या चॅनलला जाहिरात केली नव्हती। आतापर्यंत मला या लोकांनी, शेतकऱ्यांनी 16 लाखापर्यंत ऑफर दिलेली आहे। 16 लाखापर्यंत ऑफर देऊन पण मी शेती लोकांना दिलेली नाही। याचं एकच कारण, अरे दादांनो, या शेतीला एवढं पाणी आहे, एवढी शेती फुल बागायत आहे। अरे उजनी धरण तुमच्या हक्काचंच आहे। उजनी धरणामध्ये तुमचं फक्त उजनी धरणामध्ये नाव नाही। मालकांचं म्हणणं असं आहे की सर, या शेतीला आपल्या गिराईक 16च्या प्लस काय असेल तर असं शेतीला गिराईक आणा, कस्टमर आणा, रोखसोख व्यवहार करणारं गिराईक आणा। कसं असतं, या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला काहीतरी अडचण असते, आणि प्रत्येकाचे काहीतरी अडचणी असतात। त्याच्यामुळे जो तो विकायला काढतो त्यांच्या अडचणीमुळं। त्यांना 16 लाखापर्यंत आपण ऑफर दिली होती, यांनी शेती दिलेली नाही। पण 16 लाखाचं ॲक्च्युली माझ्याकडनं चुकलं आहे। 16 लाखाचं हे क्षेत्र नाहीच, हे क्षेत्र आहे 20-22 लाख रुपयाचं पर एकर। पण मालकांचं म्हणणं काय आहे की इकडं तिकडं काय करण्यापेक्षा 20 लाखामध्ये आपण निगोशिएबल करू, आणि क्षेत्राचा व्यवहार आपण फास्टमध्ये करू, त्यांचं एवढंच म्हणणं आहे। म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो, भेगवनपासून जर तुम्हाला 10-12 किलोमीटर अंतरावरती शेती घ्यायची असेल तर तुम्हाला ही शेती उत्तम आहे, एकदम छान आहे, फुल बागायत आहे, हिरवीगार आहे, महत्त्वाचं म्हणजे पाणी भरमसाठ आहे। मला ही जमीन बघायची असेल तर पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये नंबर आहे 7517-712-812, 7517-712-812 या नंबरला कॉल करा। आणि जमीन बघायला यायच्या अगोदर तुम्ही फक्त मला 1 तास अगोदर तुम्ही मला जर कॉल केला तर मला तुमचं नियोजन काहीतरी लावता येईल। आपण स्टार्ट करतोय जायला आपल्या 4 एकरावरती। तर मग चला मित्रांनो, हे 4 एकर कसं आहे ते आपण बघूयाच। रस्त्याच्या दोन्ही साईड छानपैकी ऊसाचं पीक आहे। ऊसाच्या मधून आपण चाललेलो आहे, आणि ही शेती घेण्यासाठी अक्षरशः 4 एकर म्हणजे एकदम छोटा गट आहे। ही आपल्या शेतीच्या शेजारी लागून असा मत्स्य शेती, मच्छी पालनाचा तलाव आहे। या ठिकाणी तुम्ही आधुनिक शेती करू शकता, आणि आपल्या शेतीच्या बॅक साईडला म्हणजे अगदी नजरेसमोर आपला मोठा उजनी धरणाचा मोठा डॅम आहे। उजनी धरण आपल्या समोरच आहे, आणि आपल्या शेजारी हे मत्स्य शेती व्यवसाय आहे। तुम्ही पण आपल्या शेतीमध्ये अशा प्रकारची शेती करू शकता। आणि हा समोर पाहताय ही काळी कुट्ट शेती,
ही क्षेत्र आपलं आहे. क्षेत्र कसं प्रकारचं आहे, क्षेत्र सुरू कसं होते, चालू कसं होते, हा समोर तुम्ही जो पाहताय लिंबाचा खांब, हा लिंबाचा खांब आपल्यामध्ये आहे. पुढं गेलं की ऊस आहे. ऊसापर्यंत आपण आहोत. झूमिंग तुम्ही करून बघू शकताय. झूमिंग केलं तर तुम्हाला ऊस दिसेल. ऊसापर्यंत आपण आहोत. जेवढा ऊस तुम्हाला दिसतोय महाराज, ह्या ऊसापर्यंत आपण आहोत. असं सरळ गेलं तर हा ऊस आहे. तुम्ही सरळ बघू शकताय. ह्या काळ्या खांबापर्यंत आपण आहोत. पुढं गेलं की हा ऊस आहे. ह्या ऊसापर्यंत आपण आहोत. आणि या शेतीमध्ये आपली स्वतःची विहीर आहे आपल्या हक्काची आणि नाही कोणाच्या बापाची. प्रशस्त विहीर आहे. आजच्या काळामध्ये मित्रांनो गरज आहे. कोणाचा वाद घालण्यामध्ये आपण वेळ घालू नका. शेतकरी राजांना माझा एक प्रश्न आहे की दादांनो, तुम्ही वादबीद काय घालू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये उत्पन्न कमवा. बांध करू नका आणि भांडणं करू नका. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, एका फोडासाठी 2 फोडासाठी डोकी फोडाफोडी करू नका. तर तुम्ही शेतीमध्ये आधुनिक शेती करा. काय तुम्हाला काजू पिस्ता बदाम काय लावायचे ते लावा, पण तुम्ही अशी शेतीमध्ये भांडणं करू नका. प्रत्येकाला शेती करू द्या. प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि हे समोर तुम्ही पाहताय हे आपलं क्षेत्र आहे. अशा प्रकारे क्षेत्र चोहीकडे जिकडे तिकडे बघायला तुम्ही गेला तर ऊस आहे. हिरव्यागार ऊस आहे. हिरवीगार काळीभोर माती आहे. आणि हिरव्यागार निसर्गाच्या गालिच्यामध्ये तुम्हाला हे 4.25 एकर आहे. अगदी रेट बघायला गेलं तर एकदम स्वस्त आहे.